हॅलो विद्यार्थी मित्रो, तुमचं सर्वांचं स्वागत. आता आपण या मॅथमॅटिक्स यामधील आपला जो पहिला टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक. या लॉजिकचे संपूर्ण बेसिक पॉईंट्स आपण क्लिअर केलेले आहेत आणि या बेसिक पॉईंट क्लिअर केल्यानंतर स्टेटमेंट, त्याची ट्रूथ व्हॅल्यू, पुन्हा कंपाऊंड स्टेटमेंटचे जे 5 प्रकार आहेत तेही पूर्ण केले आहेत. कंजंक्शन त्याचं ट्रूथ टेबल, डिसजंक्शन त्याचं ट्रूथ टेबल, इम्प्लिकेशनचं ट्रूथ टेबल, डबल इम्प्लिकेशनचं ट्रूथ टेबल, निगेशनचं ट्रूथ टेबल हे इथंपर्यंत आपण बघितलेलं होतं. आणि त्या ट्रूथ टेबल लक्षात कशी ठेवायची हे सुद्धा आपण टेक्निक बघितलेलं आहे. आणि ह्या टेक्निकली लक्षात ठेवल्यानंतर हे जे आपण नॉलेज कलेक्ट केलेलं आहे, ट्रूथ टेबल लक्षात ठेवलेले आहे, त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स पुढे जाऊन कशी सोडवायची हे आता आपण बघणार आहे. आता आपण स्टेटमेंटची ट्रूथ टेबल्स वगैरे बघितलेली होती. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे. हे मी ते लिहिलेलं आहे, स्टेटमेंट पॅटर्न लिहिलेलं आहे. त्याला प्रोपोजिशन सुद्धा म्हणतात. दुसरा पार्ट आहे ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. हे जे स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय बघितलं, ह्याची ट्रूथ टेबल कशी बनवायची हे आपण बघणार आहे. नंतर इथं दिलंय लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे लॉजिकली दोन स्टेटमेंट समान कसे असतात, इक्वल कधी असतात हे बघणार आहे. नाव सी फर्स्ट पार्ट स्टेटमेंट पॅटर्न. दॅट इज लेट अस सी द फर्स्ट पार्ट स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, स्टेटमेंटचा अर्थ माहिती आहे, आता पॅटर्न म्हणजे काय. आता स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे की स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर्स P, Q, R, etc. These are statements. And if the statements are connected by the words and or negation, again implies or double implies. If the such type of sentence statements are connected by the symbol, then the new statements of form is called statement pattern. For example, just take one example. Suppose I am taking a statement P, okay, and with negation of Q. This is a statement because I am taking first letter, first statement here, Q in another statement, and the two statements are joined by the two connectors here and another negation P and negation Q. This is a statement pattern. This is a pattern, one type of pattern formed by using two letters, two statements, and here and an negation which are in here. This is one statement pattern. Let us take another statement pattern. P double implies with negation of Q. This is also statement pattern. Some more statements are negation P and with negation Q. negation P and negation Q. म्हणजे थोडक्यात इथं काय करा, कुठली दोन स्टेटमेंट P and Q कनेक्ट करा, जॉईन करा. कशाच्या आधारे, या सिम्बॉलच्या आधारे. कुठलाही सिम्बॉल वापरा. मग इथं मी एकापेक्षा जास्त सिम्बॉल वापरले, निगेशन वापरलंय, अँड वापरलंय, पुन्हा निगेशन. दिस इज अ स्टेटमेंट पॅटर्न. दिस इज अगेन स्टेटमेंट पॅटर्न. अशा रीतीने आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय याच्याविषयी माहिती मिळालेली आहे. स्टेटमेंट पॅटर्न याला प्रपोजिशन सुद्धा म्हणतात. आता एक पॉईंट पूर्ण झाल्यानंतर आता आपण दुसरा पॉईंट बघणार आहे. त्याला नाव दिलेलं आहे ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. हे जे आपण P अँड निगेशन Q दिलंय, P इम्प्लायज विथ निगेशन P किंवा निगेशन P अँड निगेशन Q, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल हे आपण आता इथं बघणार आहोत. आता इथं फर्स्ट एक P अँड विथ निगेशन ऑफ Q, हे पहिलं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे
त्याचा आपल्याला काय बनवायचं आहे, ट्रुथ टेबल बनवायचं आहे. ट्रुथ टेबल बनवताना काय करायला पाहिजे, प्रथम पी लिहूया. रूल बघा, जे काय पॅटर्न बनलेलं आहे ते किती व्हेरिएबलनं बनलेलं आहे, किती स्टेटमेंटनं बघितलं ते शोधा. इथं दोनच स्टेटमेंट आहे, पी आणि काय, क्यू. तर त्यामुळे पी प्रथम तयार करूया, नंतर करूया क्यू. बरोबर आहे. त्यामुळे मी काय करतो, प्रथम पी लिहिलेलं आहे, नंतर काय लिहिलंय, क्यू लिहिलेलं आहे, कारण दोन अक्षर इथं आहेतच. नंतर इथं निगेशन पी आहे का चेक करा. इथं निगेशन पी दिसत नाहीये, त्यामुळे इथं निगेशन पीचा वर्टिकल कॉलम तयार करू नका, पण निगेशन क्यू आहे, त्यामुळे निगेशन क्यू इथं आपण तयार करूया. ओके. अशा रीतीनं पहिला कॉलम तयार झाला, दुसरा कॉलम तयार झाला, तिसरा कॉलम तयार झाला. हे 3 कॉलम तयार केल्यानंतर आता आपण काय करूया, इथं बघा पी अँड विथ, पी कुठं इथं आहे, त्यामुळे ते इथं लिहूया पी, इथं अँड हे सिम्बॉल इथं वापरूया, निगेशन क्यू इथं आहे. आणि अशा रीतीनं एवढा कॉलम तयार झालेला आहे. तुम्ही ह्याच्यासाठी इथं नंबर दिले तरी चालतील, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. अशा रीतीनं हे नंबर सुद्धा तयार केले तरी चालतील. आता स्टेटमेंट इथं दोनच आहेत, त्यामुळं आपल्या नियमानुसार डबल टी डबल एफ हे आपल्याला अगोदर माहिती आहे. क्यू माहिती आहे, आपल्याला अल्टरनेट घ्यायचं असतं, इथं टी, इथं एफ, इथं टी, इथं एफ, हे क्यूचं तयार झालं. शेजारी बघा काय लिहिलंय, निगेशन ऑफ क्यू दिलंय. आता निगेशन आपण बघितलंय, कुणाचं निगेशन आहे, क्यू. क्यू तरी शेजारीच कॉलम आहे, त्यामुळे आपण काय करूया, एक बोट या टू वरती ठेवूया, क्यू वरती. आता खाली या, टीचं निगेशन, ट्रूचं निगेशन काय, ट्रूचा नॉट काय, फॉल्स. तर टीचं एफ लिहा, इथं लिहिलं एफ, एफचं काय, फॉल्सचं काय अपोजिट, ट्रू. त्यामुळे इथं ट्रू लिहा, इथं ट्रूचं, फॉल्स लिहा, इथं फॉल्स, ट्रू लिहा. अशा रीतीनं हा वर्टिकल कॉलम 3 नंबरचा पूर्ण झालाय. आपणाला संपूर्ण स्टेटमेंट इथं आहे, पी अँड लास्ट कॉलम जरा बघा. आता लास्ट कॉलम मध्ये पहिलं अक्षर कुठलं आहे, पी, की जो 1 नंबरला आहे. नंतर अँड विथ निगेशन क्यू, की 3 नंबरला आहे. तर पहिलं आणि 3 नंबर आहे, तिथं आपण लक्षात ठेवा. मी काय करतो, इथं लिहितो आणि या इथं ठेवतो. या दोन्हीच्या मध्ये अँड लिहिले. विद्यार्थी मित्र, अँडचा अर्थ माहिती आहे, कंजंक्शन. ट्रुथ टेबल आठवा कंजंक्शनचं. कंजंक्शनचा रूल असा आहे, पी अँड क्यू असेल तर 2 वेळा टी असेल तर रिझल्ट काय असतो, टी. बघा, टी अँड टी, रिझल्ट इज टी, अदरवाइज एफ. आता बघा बरं, इथं टी आहे, बघा पीच्या जागेवर इथं टी आहे. अँड विथ निगेशन क्यू, म्हणजे निगेशन क्यू इथं आहे. इथं 2 वेळा टी आहे का, नाही. बघा इथं टी आणि एफ आहे. आणि अँड लिहिलं असताना 2 वेळा टी असेल तर टी, इथं 2 वेळा टी नाही आहे, चेक करायचं फक्त. इथं 2 वेळा टी आहे, सो इथं टी द्या. बरोबर आहे. इथं 2 वेळा टी आहे का, नाहीये. इथं 2 वेळा टी आहे का, नाही. फक्त एकाच ठिकाणी 2 वेळा टी आहे. मग याचा अर्थ असा, बाकीच्या ठिकाणी राहिलेले पार्ट आहेत तिथं काय भरा, आपण एफ भरायचं आहे, एफ लिहायचं आहे. आणि अशा रीतीने इथं या दोन्हीच्या मध्ये अँड लिहिलंय ना, तर या कंजंक्शनचा वापर करून आपण हे ट्रुथ टेबल बनवलेलं आहे. आणि अशा रीतीने हा जो पहिला प्रकार दिलाय, स्टेटमेंट पॅटर्न पी अँड निगेशन क्यू, राईट द ट्रुथ टेबल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न पी अँड निगेशन क्यू, ह्याचं स्टेटमेंट पॅटर्न आपण इथं व्यवस्थित तयार केलेला आहे. आत्ता जे टेक्निक सांगितलं त्याच टेक्निकच्या आधारे आपणाला दुसरा जो आहे त्याचं ट्रुथ टेबल बनावं लागेल. दुसरा जो प्रकार आहे काय दिले बघा बरं, पी डबल इम्प्लाइज विथ निगेशन क्यू. आता हे पहिला प्रकार पूर्ण झाला. दुसरा बघा सांगितलंय पी इम्प्लाइज विथ निगेशन. अक्षर इथं 2 आहेत, त्यामुळे मी इथं बदल करतो, इथं मी हे कट करतो, पी डबल इम्प्लाइज निगेशन क्यू. हे आपल्याला बघायचंय. पीचा कॉलम तसाच, क्यूचा कॉलम तसाच, इथं निगेशन आहे, निगेशन क्यू केलं. लास्ट कॉलम जरा बघा. आता लास्ट मध्ये बघा, पी डबल इम्प्लाइज, आय एम युजिंग हिअर डबल इम्प्लाइज ऑफ
निगेशन ऑफ क्यू. आता तुम्ही काय करा, इथं डबल इम्प्लाइज आहे, म्हणजे तुम्हाला हा रूल आता इथं बघा, डबल इम्प्लाइज पी डबल इम्प्लाइज क्यू, हे आपण बाय कंडिशनलचं स्टेटमेंट आहे. बाय कंडिशनलचा रूल काय, तर त्याचा रूल आहे 2 वेळा टी असताना टी, 2 वेळा एफ असताना सुद्धा टी. मी इथं लिहितो 2 वेळा टी दिसला तर रिझल्ट टी, 2 वेळा एफ असेल तर रिझल्ट टी, अदरवाइज एफ. आता चेक करा, इथं मी काय करणार आहे, इथं हे बघा लास्ट पी दिलंय, मी पी वरती इथं बोट ठेवतो, नंतर दिलंय निगेशन क्यू इथं बोट, आणि असंच खाली सरकत द्या. इथं बघा 2 वेळा टी आहे का, नाहीये. इथं 2 वेळा टी आहे, त्यामुळं याचं उत्तर येणार आहे टी. इथं बघा 2 वेळा एफ आहे, बरोबर आहे, या नियमानुसार उत्तर टी. इथं 2 वेळा टी आहे का, नाहीये. आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला भरायचा एफ. आणि अशा रीतीनं आपण ट्रुथ टेबल या दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नचं बनवलेलं आहे. अशा रीतीने हे जे मी टेक्निक सांगतोय त्याच टेक्निकच्या आधारे कोणतंही स्टेटमेंट पॅटर्न असेल त्याचं ट्रुथ टेबल आपल्याला बनवायचं टेक्निक मी सांगितलेलं आहे. आता हे स्टेटमेंट पॅटर्न, ट्रुथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. आता हे स्टेटमेंट पॅटर्न हा दोन्हीचं आपण बघितलं. तिसरं निगेशन पी अँड विथ निगेशन पी याचं ट्रुथ टेबल कसं बनवायचं हे बघूया, कारण हे अतिशय महत्वाचा असा पार्ट आहे. त्यासाठी मी काय करतो, स्टेटमेंट पॅटर्न हा दुसरा प्रकार मी आता इथे घेणार आहे. स्टेटमेंट पॅटर्न टाइप लास्ट काय दिले बघा बरं, स्टेटमेंट पॅटर्न ऑफ, आय एम रायटिंग हिअर, हा जो प्रकार आहे निगेशन पी अँड विथ निगेशन क्यू याचं स्टेटमेंट पॅटर्न. मग टेक्निक बघा, अक्षर किती आहेत, 2 आहेत, स्टेटमेंट किती आहेत, 2. त्यामुळे प्रथम पी लिहूया, नंतर लिहूया क्यू. आता पी क्यू झालं. आता नंतर काय करा, निगेशन पी आहे का चेक करा, तर इथं आहे, त्यामुळे निगेशन पी चा कॉलम बनवा. इथं निगेशन पी आहे का, नाहीये, त्यामुळे त्याचा कॉलम बनवलेलाच नव्हता. इथं निगेशन पी आहे का, नाहीये, त्यामुळे त्याचा कॉलम बनवलेला, पण इथं दिसतं ना निगेशन पी, त्यामुळे प्रथम कॉलम पी चा बनवा, दुसरा कॉलम क्यू चा बनवा. निगेशन पी चा इथं असला तर बनवा, नसला तर काही गरजच नाही. निगेशन क्यू आहे, ओके. आता लास्ट निगेशन पी अँड विथ निगेशन क्यू. आणि अशा रीतीनं इथं सुद्धा 4च पॉसिबिलिटी तयार झाल्या. का 4, कारण अक्षर 2च आहेत पी आणि क्यू. आता मी नंबर लिहितो इथं 1 2 3 4 आणि 5. आता हे नंबर जे लिहिलेत त्या नंबर का लिहायचे त्याचं कारण सांगतो. समजा काही एखादा स्टेटमेंट पॅटर्न भरपूर असा मोठा असला, पण आपल्या वहीचं जे पेजचं जे आकार असतो, साईज असते, त्याचा आन्सर लिहिता नसताना एवढे कॉलम 1 2 3 4 5 6 अजून पुढे काहीतरी असं 7 8 सुद्धा असतात, एवढे कॉलम इथं बसत नाहीत. मग अशा वेळेस हे असं लिहिण्यापेक्षा नंबर जर दिलं तर ते लाईन लिहिणं सोपं पडतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता मला काय म्हणायचं होतं, निगेशन पी, निगेशन पीला नाव दिले 3, त्यामुळे आपण असंही म्हणू शकतो 3 निगेशन क्यू, इथं 4 3 4 आणि त्याच्यामध्ये अँड, हे कमी जागेमध्ये बसतंय, त्यामुळे ह्याच्याऐवजी हे वापरलं की कॉलमची साईज जी आहे ती कमी होणार आहे. बरं, आता पुढचा आपले बाकीचे ट्रुथ टेबल तयार करायचं टेक्निक बघा. प्रथम लिहिलंय पी, सगळ्यांना माहिती आहे, डबल टी डबल एफ. नंतर क्यू टी एफ टी एफ. आता निगेशन पी बघा, इथं पी दिलंय, पण काय निगेशन पी आहे, आणि सगळ्यांना माहिती आहे पी इथं दिलंय बघा, पहिला कॉलम बघा व्हर्टिकल, डबल टी डबल एफ. या टीचं निगेशन एफ, याचं एफ, हे एफ दिलंय, एफचं टी करा, हे एफ दिलंय, पुन्हा टी करा. अशा रीतीनं पीचं निगेशन जे संपूर्ण कॉलम तयार झाला. नंतरचा कॉलम वाचा बरं, निगेशन क्यू, तो इथं आहे, मी बोट इथं ठेवतो. टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, टीचं एफ आणि एफचं टी.
आणि अशा रीतीने हे 4th नंबरचा कॉलम तयार झालाय. आता सगळ्यात आपला शेवटचा पॉईंट राहिलाय. हे तयार झालं की आपला जो बी काही 2 मार्कचा प्रश्न असेल तो आपला तयार होईल आपल्याला. आता बघा शेवटी काय जाईल, निगेशन पी कॉलम, निगेशन पी बघा बरं, कॉलम नंबर 3 मी इथं टिक करतो. निगेशन क्यू कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 3 कॉलम नंबर 4 या दोन्हीच्या मध्ये अँड आहे. आपल्याला अँडचा रिझल्ट माहिती आहे. हे बघा हे ट्रूथ टेबल अँडचं. अँडचं ट्रूथ टेबल काय आहे सांगा बरं, तुम्हाला माहिती आहे. अँडला कंजंक्शन म्हणतात आणि कंजंक्शनचा अर्थ ट्रूथ टेबल बघितलंय, टी अँड टी, रिझल्ट इज टी, अदरवाइज एफ, अदरवाइज एफ. हे त्यावेळेस मी सांगितलेलं आहे. त्याचा वापर इथे करा ना. आता बघा इथं अँड लिहिलंय आहे, म्हणजे मी 3 आणि 4 ची अशी बोटं खाली सरकवत आणतो. 2 वेळा टी असलं तर टी. इथं 2 वेळा टी आहे का? नाही. इथं 2 वेळा टी आहे का? नाही. इथं 2 वेळा टी आहे का? नाही. इथं आहे. पहिल्यांदा हे टी लिहा आणि बाकी सगळ्या ठिकाणी मी म्हणणार आहे एफ. आणि अशा रीतीने आपण हा स्टेटमेंट पॅटर्न आहे 3rd, त्याचं ट्रूथ टेबल तयार केलेलं आहे. अशा स्वरूपातले स्टेटमेंट पॅटर्न अनेक असू शकतात. याचं हे ट्रूथ टेबल आपल्याला याच पद्धतीनं तयार करता येईल. मी एक एक्झाम्पल देतो स्टेटमेंट पॅटर्न बनवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल बघा, पी अँड निगेशन क्यू अँड विथ निगेशन पी इम्प्लाइज विथ क्यू. स्टेटमेंट पॅटर्न आणि हे जे दिलंय याचं ट्रूथ टेबल तयार करा असं सांगतात. काय घाबरायची गरज नाही. अक्षर शोधा. किती अक्षर आहेत? पी आणि क्यू 2च अक्षर आहेत. इथं पी दिसतं, हे निगेशन पी दिसतं. निगेशन पी असलं पी आहेच ना. अक्षर 2 आहेत म्हणजे आपणाला जे असा जो ट्रूथ टेबल बनवायचा असतो त्यासाठी काय करायला पाहिजे, प्रथम पी चा कॉलम बनवा, नंतर क्यू चा बनवला पाहिजे. बघा या पद्धतीने टेक्निक्स तुम्हाला सांगतो फक्त, हाऊ टू प्रिपेअर ट्रूथ टेबल. आणि मग हा ट्रूथ टेबल बनवण्यासाठी आता मी काय करतोय बघा, पी क्यू नंतर आपले मी सांगितलेल्या नियमानुसार निगेशन पी ते इथं बनवलं पाहिजे, नंतर निगेशन क्यू ते इथं आहे. बघा प्रथम पी बनवलं ते इथं लिहिलं, क्यू बनवलं ते सुद्धा इथं लिहिलं, नंतर निगेशन पी म्हणावं लागतं की आहेच ना निगेशन पी, ते घेतलं. निगेशन क्यू हे मी जे सांगतो हे सिम्पलेस्ट फॉर्म आहे. असाच विचार करून ट्रूथ टेबल बनवायचं, दुसरं कुठलाही टेक्निक वापरायचं नाही. आता काय करा, इथं बघा पहिल्यांदा काय लिहिलंय, पी अँड विथ निगेशन क्यू. आपण नंबर सुद्धा देऊया 1 2 3 4. आता बघा आपण पहिली ब्रॅकेट म्हणजे काय, पी अँड कॉलम नंबर 1st अँड विथ निगेशन, निगेशन काय क्यू आहे. चौथा, पहिला आणि चौथा एकत्र, पी अँड निगेशन क्यू. आणि हा कॉलम नंबर 5वा होणार आहे. नंतर शेवटी बघा निगेशन पी म्हणजे मी काय करतो, 3 नंबरचा कॉलम इम्प्लाइज विथ क्यू इथं आहे. ह्या दोन्हीचं काय लिहिलं, इम्प्लाइज आहे, त्यामुळं निगेशन पी इम्प्लाइज विथ क्यू याला नंबर 6 देऊया. आणि बाकीचे 2 वेळा टी 2 वेळा एफ हे लिहिण्याचं टेक्निक आहे ते याच नियमानुसार आहे की जे कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. तर अशा रीतीने तुम्हाला ट्रूथ टेबल कसं बनवायचं हे तुम्हाला आता मी शिकवलेलं आहे. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय बघितलं आपण. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय बघितलं, त्याला प्रोपोजिशन असं म्हणतात. त्याचे ट्रूथ टेबल्स कशी बनवायची हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता ते लॉजिकली इक्विव्हॅलन्स म्हणजे काय हे बघणार आहे आपण. काय बघणार आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे 2 स्टेटमेंट मधून निघणारे अर्थ समान असतील तर आपण काय करूया, कुठलंही एखादं स्टेटमेंट घेऊया. पी अँड विथ क्यू हे एक स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. याला स्टेटमेंट नंबर S1 देऊया. दिस इज स्टेटमेंट नंबर 1 पी अँड क्यू. हे स्टेटमेंट काय झालं, स्टेटमेंट पॅटर्न तयार झाला. दुसरं स्टेटमेंट घेऊया S2. मी असं घेतो निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हे अजून एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. मी 2 वेगवेगळी स्टेटमेंट घेतलेत आणि हे लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहेत का कसं ठरवायचं, तर काय करा,
ह्याचं S1 स्टेटमेंट आहे त्याचं ट्रूथ टेबल तयार करा. S2 आहे त्याचं ट्रूथ टेबल तयार करा. आणि ट्रूथ टेबलचे जे लास्ट कॉलम ऑब्झर्व करा. ह्याचं ट्रूथ टेबल आणि ह्याचं ट्रूथ टेबल समान असेल तर त्याला म्हटलं जातं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. बघा, इफ द टू स्टेटमेंट्स S1 and S2, two statements are said to be logical equivalence if their truth tables are equal, having same values. Just आपण काय करूया हे प्रूव्ह करूया. पी अँड क्यू लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे किंवा नाही. आता पी अँड क्यू आहे ना, तर त्याच्या बाहेर पहिलं स्टेटमेंट घेताना आपण काय थोडासा बदल करूया. इथं निगेशन वापरूया म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. इथं निगेशन ऑफ पी अँड क्यू आणि हे लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे का बघायचं आहे. आता मी काय करतो, दोन्हीचं बनवायचं आहे, एकत्र आहे. मी काय करतोय, आपल्याला मोठा असा चार्ट बनवावा लागेल. मी नंबर लिहायलाच पाहिजे आपल्याला. प्रथम पी लिहूया, नंतर क्यू लिहिलं पाहिजे आपल्याला. इथं पी क्यू, बघा पी क्यू इथं सुद्धा आहे इथं सुद्धा आहे. डबल डबल लिहायची गरज नाही. निगेशन पी आहेच इथं, निगेशन क्यू तेही आहे. आता इथून पुढे महत्वाचा पार्ट सुरू होत आहे. 1 2 3 4 वेगवेगळे दोन ट्रूथ टेबल बनवायची गरज नाही, कंबाईन बनवणार आहोत आपण करा. ह्याचा विचार करा. पहिली ब्रॅकेट काय लिहिलंय, पी अँड विथ क्यू, त्यामुळं त्याचं अँड विथ क्यू करूया आपण. ह्याला नंबर 5 देऊया. पी अँड क्यू बघा बरं, पहिली ब्रॅकेट आहे तयार केली. त्या ब्रॅकेटच्या बाहेर काय, निगेशन, तेव्हा त्याचं एक वाक्य तयार करूया. निगेशन ऑफ हे शेजारी आहेत ते शेजारी घ्या इथं, पी अँड क्यू. याला नंबर देऊया 6. म्हणजे हे S1 आहे ना, S1 ते इथं स्टेटमेंट तयार होतं. मी इथं S1 लिहितो, S1 साठी होणार ट्रूथ टेबल. आता दुसरं बघा बरं, निगेशन पी ऑर विथ निगेशन क्यू. आणि हे लास्ट याला नंबर S2 देऊया, कारण हे या पद्धतीने मी इथं दिले. याला नंबर 7 देऊया. आता ह्याचं ट्रूथ टेबल बनवताना बाकी हे जरी अवघड असलं, कॉम्प्लिकेटेड असलं तरी मी टेक्निक सांगितलेले आहेत. वन सेकंड पुन्हा एकदा रिपीट करा, कारण हे कॉम्प्लिकेटेड पार्ट असला तरी अवघड नाही आहे, सोप्यात तुम्हाला समजेल असंच मी सांगतोय. शांत डोक्याने विचार करा. काय सांगितलंय हे ऑब्झर्व करा. काय काय दिसतंय, 2 अक्षरे दिसत आहेत. कुठली कुठली, पी आणि क्यू. येस, पीचा कॉलम तयार करा, क्यूचा कॉलम तयार करा. अजून काय बघायला सांगितलं टेक्निक मी, निगेशन पी आहे का बघा, तर ह्यात दिसते. इथं नसलं तरी खाली आहेच ना, निगेशन पीचा कॉलम बनवा. नंतर निगेशन क्यू आहेच इथं, बनवला. नंतर काय करा, या पहिल्या स्टेटमेंटमध्ये ब्रॅकेट बनवा, बनवली. ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन असणार ते सुद्धा बनवलं. आणि शेवटी हा पार्ट आहे असा घेऊन इथं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे लॉजिकली इक्विव्हॅलन्स समान आहे का बनवायचं आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे हे डबल टी डबल एफ, इथं TF TF. आता सर्वात इथून टेक्निक सुरू होते. इथं निगेशन पी म्हणजे तुमचं लक्ष पी कडे गेलं पाहिजे की कॉलम नंबर पहिला. काय कॉलम नंबर पहिला आहे बघा, इथं बघा बरं खाली या 2 वेळा टी 2 वेळा एफ. टीचं निगेशन एफ, या टीचं निगेशन एफ, याचं टी, हे जे एफ आहे त्याचं टी. आणि अशा तिसरा कॉलम आपण पूर्ण केला. चौथा कॉलम बघा बरं, निगेशन क्यू ती इथं आहे. बघा तुमचं क्यू बघितलं ना, लक्ष इथं पाहिजे 2 वरती. इथं मी टेक केलंय पेन्सिलला, तुम्ही इथं टेक करायचं ना असं व्हर्टिकली या. टीचं एफ, एफचं टी, टीचं एफ, एफचं टी. आता आपण चौथ्यापर्यंत आलोय. इथून पुढं इझी पार्ट आहे. पाचवा पार्ट बघा बरं, पी क्यू. आपलं लक्ष कुठं पाहिजे, पी क्यू म्हणजे पहिल्यावरती टिक करा, क्यू इथं टिक करा. आणि इथं दोन्हीच्या मध्ये अँड आहे. अँडचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, कंजंक्शन. बघा पी अँड क्यू कंजंक्शन कधी असतं, टी अँड टी. रिझल्ट काय पाहिजे, टी. मी काय करतो, पी क्यू वरती हाती असे 2 बोट ठेवतो ना, असंच खाली सरकत येतो. 2 वेळा टी आहे, रिझल्ट इज टी. 2 वेळा टी इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही. बाकी सगळ्या ठिकाणी एफ. ओके. आणि अशा रीतीने आपण काय करत आलोय, 5वा कॉलम तयार केला. 6वा कॉलम तरी सगळ्यात सोपा आहे. बाकी पी अँड क्यूचं निगेशन, पी अँड क्यूचं निगेशन शेजारीच आहे म्हणजे सोपं आहे. ह्याचं निगेशन एफ, टीचं एफ म्हणजे ट्रूचं फॉल्सच असणार ना, फॉल्स ट्रू. इथं एफ फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू.
अशा रीतीनं 6 नंबरचा कॉलम तयार झाला. आता बघा अशा रीतीनं हे जे पहिलं दिसतंय याचं ट्रुथ टेबल इथं तयार झालेलं आहे. ऑल द एंट्रीज, जस्ट सी ऑल द एंट्रीज. व्हॉट आर एंट्रीज? एफ टी टी टी. आता लास्ट कॉलम राहिलाय. हा लास्ट कॉलम काय सांगतोय बघा, 7 नंबरचा कॉलम निगेशन पी, म्हणजे मी या 3ला असं टिक करतो. निगेशन क्यू या 4ला टिक करतो. आणि या दोन्हीच्या मध्ये काय लिहिलंय बघा बरं, ऑर ऑर. बघा बरं, पी ऑर क्यू काय रिझल्ट असतो? ऑरचा रिझल्ट 2 वेळा एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. अदरवाईज काय? टी. बघा बरं इथं मी काय करतो, निगेशन पी, एक बोट मी या इथं ठेवतो, दुसरा बोट खाली निगेशन पी अशी खाली सरकत या. 2 वेळा एफ असलं बघा, 2 वेळा एफ असेल तर एफ, 2 वेळा एफ आहेच, रिझल्ट आहे एफ. पुढं 2 वेळा एफ आहे का चेक करत जावा. इथं 2 वेळा एफ आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. कुठंच नाही, म्हणजे सगळ्या ठिकाणी टी. सगळ्या ठिकाणी टी लिहिलं पाहिजे आपल्याला. आता आपण काय केलं, याचं हे ट्रुथ टेबल बनवलं आणि हे S2 आणि S2 त्याचं हे ट्रुथ टेबल इथं बनवलं. आपला काय कुठला पॉईंट सुरू आहे? लॉजिकली इक्विव्हॅलन्स. लॉजिकली इक्विव्हॅलन्स म्हणजे स्टेटमेंट नंबर 1चं जे आन्सर आहे ट्रुथ टेबल, आणि स्टेटमेंट नंबर 2चं जे कॉलम चेक करा, मी इथं स्टार करतो. इथं स्टार करतो. कॉलम नंबर 6 and column number 6 are identical. बघा, column number 6 and column number 7 are identical असं सिम्बॉल लिहिलेलं आहे. याचाच अर्थ असा, निगेशन P and Q इक्विव्हॅलन्स. बघा शब्द वापरते, इक्विव्हॅलन्स विथ लास्ट कॉलम निगेशन P और निगेशन Q. आणि अशा रीतीनं आपण ही 2 वाक्यातून निर्माण होणारे मिनिंग समान आहेत हे आपण सांगू शकतो. लक्षात आलं? तर या पद्धतीनं कुठलीही 2 स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहेत किंवा नाही ट्रुथ टेबलच्या आधारे ठरवायचं असतं. तर विद्यार्थी मित्र हो, हा जो पाठ बघितलाय तो शांत डोक्यानं पुन्हा एकदा बघा. स्टेटमेंट पॅटर्न बघितलेला आहे, ट्रुथ टेबल बनवलेला आहे, लॉजिकली इक्विव्हॅलन्स कसे असतात, आपण कोणकोणती बघा कुठली 2 स्टेटमेंट घेतली त्यातून निघणारे मिनिंग समान असतात. बघा शब्द वेगळे असतात, वाक्यरचना वेगळी असते, पण त्याचं मिनिंग समान असतात. हे शोधणं म्हणजे त्याला लॉजिकली इक्विव्हॅलन्स होतात. आपल्या भाषेमध्ये समजा काही वाक्य असे असतात, तू चहा घेतलास का असा प्रश्न असेल तर आपण उत्तर काय द्यायचं? नाही असं नाही. 2दा नाही दिसतंय. बघा, तू चहा घेतलास का ह्यातून निघणारा अर्थ चहा घेतलास का होय किंवा नाही पाहिजे उत्तर, पण नाही असं नाही म्हणजे ह्यात नाही असं नाही म्हणजे काय? होय. आणि डायरेक्ट होय सुद्धा म्हणता आलं असतं की चहा घेतलास का होय म्हणता आलं असतं, पण असं न म्हणता नाही असं नाही म्हणजे काय? पुन्हा होय. बघा हे जरा बोली भाषेत वापरतो, आपल्याला कळत नाही की दोन्हीतून निघणारे अर्थ समान आहेत. ओके, अशी अनेक वाक्य असतात की त्यातून निघणारे मिनिंग समान असतात. पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नमधून निघणारे मिनिंग दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये निघणारं जे मिनिंग आहे ते समान असतं. पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नमधून निघणारं हे मिनिंग दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नमधून निघणारं हे मिनिंग समान आहे. ऑल पॉसिबिलिटीचा विचार केला आहे आणि ज्यावेळेस असं असतं त्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स असं म्हणतात. हे टेक्निक तुम्हाला आत्मसात मिळालं आहे. आपल्या स्टेट बोर्डचं पुस्तक असेल, CBSEचं पुस्तक असेल तर यावर आधारित बोर्डला निश्चितच असा प्रश्न असतो, शो दॅट फॉलोइंग इक्विव्हॅलन्स, किंवा असे काहीतरी स्टेटमेंट देतात किंवा या पद्धतीने स्टेटमेंट देतात, प्रूव्ह दिस इज अ लॉजिकली इक्विव्हॅलन्स. आता योगायोगानं आपण हे जर एक्झाम्पल घेतले, हे जे आहे याला डी मॉर्गन्स लॉ असं सुद्धा म्हणतात. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे ह्याच्यात ॲडिशनल एक्झाम्पल आहे, ती ॲडिशनल एक्झाम्पल आणि लॉजिकचा रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण नंतरच्या लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.